हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी। एकदम सिंपल आणि सोपी आहे, पण लागणार खूप छान आहे। तुम्ही अशी करतच असाल तरी मला सांगा, पण जर येत नसेल तर अशा पद्धतीने भाजी करा, खूप छान लागते आणि झटपट होणारी आहे। तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे मी मध्यम आकाराचा एक कोबी घेतलेला आहे आणि अर्धा वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मुगाची डाळही घालू शकता। अर्धा वाटी घेतली आहे, त्याच्यात पाणी घालून मी एक अर्धा तास ही भिजायला ठेवणार आहे। तुम्ही जर सकाळचा मेनू असेल तर तुम्ही रात्री सुद्धा भिजून घालू शकता हरभऱ्याची डाळ। त्याच्यानंतर कोबी असा बारीक बारीक चिरून घेणार आहे। तुम्ही ब्लेंडरमध्ये सुद्धा केला तरी चालणार आहे, थोडासा बारीक। मी असा चिरून घेतला आहे, किसून घेतला तरी चालतो। तर हा आपला झालेला आहे चिरून सगळा। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण की मीठ घातलं की ह्याच्यातलं जे काही कीड असेल काय असेल ते सगळं निघून जातं। मीठ आणि थोडं पाणी घालून याला 15 मिनिटं आपण असंच भिजत ठेवायचं आहे, म्हणजे ह्याच्यातले सगळे घाण निघून जाईल। आणि मग आपण ह्याच्यातलं पाणी काढून घेणार आहोत नंतर। हे 15 मिनिटं ठेवून झाल्यानंतर ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि एक कुकरला एक शिट्टी करायची। आपण कुकरला एक शिट्टी करायची न पाणी घालता, तर त्याप्रमाणे आपण शिजवून घ्यायचं आहे। आणि इथे मी पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये मी एक 5-6 चमचे तेल घेतलेले आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा जिरे आणि हे दोन्ही तडतडलं की आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची एक 5-6 हिरव्या मिरच्या कापून घातलेल्या आहेत, त्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत। फोडणी जबरदस्त झाली आहे आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। आपली फोडणी खूप छान झालेली आहे। ह्याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद घालूया, रंग छान येतो, म्हणजे कोबीला दिसायला सुंदर दिसतो। तर हे आपण असं फ्राय करून घेतल्यानंतर हा जो शिजवलेला एक शिट्टी करून घेतली कुकरची मी, पण बिना पाणी घालता, तर हे याच्यामध्ये घालून घेतलंय आणि मिक्स करून घेते। आता मी छान फ्राय करून घेऊया हे सगळं। बघा, हे छान मिक्स करून घेऊया आपण। आणि कोबी या पद्धतीने सोपा पटकन होतो आणि चवीलाही छान लागतो। तर तुम्ही अशी करत नसाल तर करा आणि तुम्ही कशा प्रकारची भाजी करता तेही मला सांगा। ही भिजवलेली हरभरा डाळ मी घातलेली आता ह्याच्यामध्ये, कारण मग ही लवकर शिजेल। आता कोबी आपण मुद्दामूनच जास्त शिजवून घेतलेलं नाही आधी, कारण त्याच्यातलं मग सगळं सत्व निघून जातं, त्याच्यामध्ये भरपूर सारं विटॅमिन सी असतं। तर इथे मी एक मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे, तो घातलेला आहे। कोबी आपण सॅलडमध्ये खाऊ शकतो किंवा असाही कमी शिजवून खाल्ला तर तो जास्त पौष्टिक असतो आणि भरपूर विटॅमिन सी असतं त्याच्यामध्ये। इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हे परत आपण फ्राय करून घेणार आहोत। छान मिक्स झालेलं आहे सगळं। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक 15 मिनिटं याला आपण वाफ येऊ देऊया। 15 ते 20 मिनिटं आपण वाफ येऊ देऊया। इथे 20 मिनिटं झालेली आहेत आणि पहा तुम्ही किती छान वाफ आलेली आहे। तर कोबी आपला शिजलेला आहे छान आणि सगळं बघा, भाजी किती सुंदर दिसते बघा, रंग अगदी खुलून आला आहे भाजीचा आणि चवीलाही खूप छान लागते आणि पौष्टिकही आहे। इथे मी कोथिंबीर घातली आहे, भरपूर सारी कोथिंबीर घाला आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे। वाफ खूपच छान आलेली आहे आणि कोबी छान शिजलेला आहे। तर हे आपण सगळं मिक्स करून घेऊया। आणि इथे जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा। आणि पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसाठी। थँक्यू।